पुणे जिल्ह्यासोबतच अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील 3.5 वर्षांच्या चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील पोलीस तपासात समोर आलेली ही माहिती अंगावर काटा आणणारी आहे। नराधम भीमराव कांबळे याने कोणत्या क्रूर पद्धतीने या चिमुकलीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली, याचा सविस्तर अहवाल समोर आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने या निष्पाप चिमुकलीला आधी गाठी शेव खायला देण्याचे आमिष दाखवलं आणि सोबत आणलं। यानंतर त्याने गोट्यात नुकतेच जन्माला आलेले गाईचे वासरू दाखवतो असे खोटे सांगून तिला जवळच्या एका निर्जन गोट्यात नेलं। त्या ठिकाणी त्याने या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला। या कृत्यानंतर आपलं पाप उघडं होईल या भीतीने आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने तिचा निर्घृण खून केला। इतकंच नाही तर त्याने चिमुकलीचा मृतदेहही लपवून ठेवला होता। घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन महत्त्वाचे नमुने गोळा केले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भीमराव कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक स्तरावर केला जात आहे। या अमानुष घटनेचा पोलीस अहवाल समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे। आरोपीला कोणतीही दया न दाखवता कठोरात कठोर किंवा फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला विशेष न्यायाधीश एम.जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केले। न्यायाधीशांनी विचारणा केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी किरकोळ भांडणामुळे मला येथे आणले आहे असा दावा करत पोलिसांवरच आरोप करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी आरोपीच्या गुन्ह्याची भीषणता मांडत कडक कोठडीची मागणी केली।